आपले स्वागत करतो। आजचा नवा दिवस पाहूयात आजच्या घडामोडी। प्रथम आजच्या मुख्य हेडलाईन्स। केजच्या मुख्य रस्त्यावरील लक्ष्मी एजन्सी दुकान फोडले, 48 तासाच्या आत केज पोलिसांना चोरांसह मुद्देमाल पकडण्यात यश। नांदुरघाट सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संतोष हांगे यांची नाहोली येथे कॉर्नर बैठक संपन्न। केज मधील वार्ड क्रमांक 2 मध्ये विकास कामाचे जोरदार उद्घाटन। नागरिकांनी नगरसेवक पशुपतीनाथ दांगट यांचे व्यक्त केले आभार। शंभू राज्याभिषेक दिनानिमित्त धारूरच्या शिवभक्त प्रतिष्ठानतर्फे शंभूराजेंना अभिवादन। केज शहरातील शिवजयंती निमित्त भाग्यवान विजेता कारचे आज झाले प्रकाशन। उत्सव समिती जयजयत तयारी सुरू। आता पाहूयात सविस्तर वृत्तांत आमचे सहकारी प्राध्यापक हनुमंत भोसले यांच्याकडून। नमस्कार, मी हनुमंत भोसले। चला तर पाहूयात सविस्तर बातम्या। आजची पहिली बातमी आहे केज शहरात झालेल्या चोरीची। केज शहरातील व्यापारी श्रीयुत जगदीश सोनी यांचं शहरातील मुख्य रस्त्यावर असणारं लक्ष्मी ऑइल एजन्सीचं दुकान चोरांनी 13 जानेवारी रोजी रात्री 12च्या सुमारास दुकानाचा पत्रा कापून त्या दुकानातील टायर चोरी केले होते। पण दुकानातील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे केज पोलिसांनी अवघ्या 48 तासाच्या आत चोरांना मुद्देमालासह पकडलाय। याच दुकानाच्या शेजारी असलेल्या मुकुंद लांब यांच्या संत ज्ञानेश्वर कापड दुकानात देखील चोरी झाली होती। परंतु पोलीस उपाधीक्षक मंदार नाईक व केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गाडेवाड, पोलीस कॉन्स्टेबल चादर, पोलीस कॉन्स्टेबल नामदास यांनी या प्रकरणाचा तपास करत या चोरांना अवघ्या 48 तासाच्या आत आरोपीस अटक करून सर्व माल देखील जप्त केलाय। पोलिसांच्या या कामगिरीबद्दल लोकांकडून पोलिसांच्या प्रति विश्वास वाढला असून सर्वांकडून पोलिसांचं अभिनंदन होत आहे। सध्या आपण या ठिकाणी आहोत। हा केज शहरातील मुख्य रस्ता आहे आणि आपण या ठिकाणी पाहत आहे हेच ते दुकान आहे लक्ष्मी ऑइल एजन्सी, ज्या ठिकाणी 13 जानेवारी रोजी रात्री चोरी झाली होती। आणि तक्रार केल्याच्या नंतर अवघ्या 48 तासाच्या आत पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या साहाय्याने चोरांना मुद्देमालासह पकडण्यामध्ये यश आलंय। आपण जाणून घेऊयात या दुकानाचे मालक श्री जगदीश सोनी यांच्याकडून की नेमकं याबद्दल काय प्रकार घडला होता। मला सांगा नेमकं काय प्रकार घडला होता। 13 जानेवारी 2017 रोजी आपली पत्रा उचकून चोरी झाली होती। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते चोरांचे फुटेज सापडले। त्यानंतर पोलीस तक्रार केल्याच्या नंतर 48 तासामध्ये पोलिसांनी चोरांचा तपास लावला आणि चोरीचा मालासहित चोराला तपास पकडले। शहरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना, इतर व्यापाऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल की जेणेकरून अशा प्रकारची चोरी झाली तर त्यावर काय उपाय करावे लागतील किंवा त्याच्यापासून आपल्या स्वतःच्या दुकानाचा कशा पद्धतीने आपण बचाव करायला पाहिजे। सर्व व्यापाऱ्यांनी एखादे माणूस ठेवायला पाहिजे झोपण्यासाठी, वॉचमॅन करण्यासाठी। आणि दुसरी गोष्ट सर्व व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही बसवायला पाहिजे। सीसीटीव्ही बसवल्यामुळं त्याचा फायदा असा होतो की ज्या आमचा फायदा झाला हे सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला। त्याच्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही बसवलं पाहिजे। सीसीटीव्ही फुटेजमुळे लवकर पकडण्यात आलं। यामध्ये पोलीस प्रशासनानं आमची चांगली मदत केली। तक्रार दिल्याच्या नंतर लाकड साहेबाच्या मार्गदर्शनाने आणि गाडेवाड साहेबाच्या मदतीने 48 तासामध्ये चोराला पकडले आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत। च्या सुमारास आणखी एका दुकानामध्ये चोरीचा प्रकार घडला होता। लक्ष्मी ऑइल एजन्सीच्या शेजारचेच संत ज्ञानेश्वर कापड दुकान या ठिकाणी चोरी झालेली आहे। आपण त्याही दुकानाचे मालक यांच्याशी विचारून घेऊया की नेमकं त्यांचा किती माल गेला होता आणि पोलिसांना किती माल पकडण्यामध्ये यश आलंय। आता आपण आहोत संत ज्ञानेश्वर कापड दुकानाचे मालक मुकुंद लांब यांच्यासोबत। लक्ष्मी ऑइल एजन्सीमध्ये ते अगोदर उतरला चोर आणि नंतर पुन्हा संत ज्ञानेश्वर कलेक्शनमध्ये आला आणि नंतर त्याच्यानंतर 12:20 दरम्यान आला आणि त्यानंतर ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये भेटल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलीस प्रशासनाला ह्या सीडी वगैरे काढून दिल्यानंतर त्यांनी खूप अगदी चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं त्यांनी 48 तासाच्या आत तो चोर पकडण्यात त्यांना यश आलं। आपण इतर व्यापाऱ्यांना काय सांगाल की जेणेकरून चोरी टाळण्यासाठी किंवा चोरीवर निर्बंधला घालण्यासाठी काय उपाययोजना करायला लागतील। सीसीटीव्ही कॅमेरा हे फार उपयुक्त साधन आहे चोराच्या बाबतीत असं म्हणायला। पुढील बातमी आहे जिल्हा परिषद निवडणूक संदर्भातली।
सध्या थंडीच्या कडाक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापत चाललंय. याच अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष श्री संतोष हांगे यांनी नांदूरघाट सर्कलमधील नाहोली इथं भव्य अशी कॉर्नर बैठक घेतली. या बैठकीस बहुसंख्य नागरिकांनी हजेरी लावली होती. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे भगवान केदार हे देखील उपस्थित होते. यावरून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झालेली दिसून येते. काही घरात तुम्ही एखादं काही बांधकाम करा, आपल्या घराचं बांधकाम करा, करता त्या मिस्त्रीकडून काहीतरी कमी जास्त वीट इकडं तिकडं लागल, पण वीटच नाही लावल्यावर कुठली उलटी लागल आणि सवय तरी लागेल. किंवा त्याला काही प्लास्टर करताना व्यवस्थित नाही केलं तर हे होईल, पण करायचंच नाही म्हणल्यावर तर खराब आणि चांगल्याचा हा प्रश्नच नाही. मला अडचण ही आहे, माझ्या एखाद्या विरोधकांना जर एखादा सिमेंट रस्ता केला असता, एखादा कुठल्या गावचा रस्ता केला असता, एखादा बंधारा बांधून ठेवला असता, तर मला सांगता आलं असतं त्यांनी बांधलेला बंधारा त्यो, मी बांधलेला बंधारा हे, आम्ही केलेले रस्ते हे, त्यांनी केलेले रस्ते ते, पण त्यांनी केलंच काही नाही तर दाखवू काय त्यांचं. पुढील बातमी आहे केज नगर पंचायतीच्या विकास कामाची. केज नगर पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 2 मध्ये सध्या जोरदार विकास कामे सुरू आहेत. या वॉर्डातील नगरसेवक पशुपतीनाथ दांगट यांनी केलेल्या कामाची जनतेकडून कौतुक होत आहे. पाहुयात याबद्दलचा एक रिपोर्ट. काम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि विशेष म्हणजे ह्या भागात लवकरात लवकर रोड झाला त्याबद्दल आम्ही नगरपंचायतचे खरोखरच आभारी आहोत. पशुपतीनाथ दांगट साहेबाचा वार्ड आहे आणि 2 नंबर वार्ड नंबर आहे, एकदम नंबर 1 चालू आहे काम. कामाबद्दल काहीच अडचण नाही. याबद्दल पंचायतचे आम्ही सगळे ह्या एरियातले लोक आभारी आहोत. धन्यवाद. यापुढील बातमी आहे धारूरची. शंभू राज्याभिषेक दिनानिमित्त धारूरच्या शिवभक्त प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभू राजेंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी ॲडव्होकेट परमेश्वर सिंगारे, शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास सिंगारे यांनी संभाजी राजेंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. पाहुयात पुढील बातमी. केज शहरातील सार्वजनिक शिवजयंतीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी पशुपतीनाथ दांगट यांची तर कार्याध्यक्षपदी शिरूबाप्पा जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावर्षी शिवजयंतीच्या वर्गणीसाठी विशेष असा कार्यक्रम राबवण्यात आलाय. जयंतीच्या वर्गणीबरोबरच भाग्यवान विजेत्यांचे कार्ड वाटप करण्यात येणार आहेत आणि त्यानुसार 15 फेब्रुवारी 2017 रोजी या भाग्यवान विजेत्यांची सोडत होणार असून आज त्या भाग्यवान विजेता कार्डचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी पशुपतीनाथ दांगट, शिरूबाप्पा जाधव, अरुण गुंड, भैया शिंदे, अशोक कदम, अशोक जाधव, गणेश खराडे, पिनू लोंढे, शाहू गुंड, संतोष गुंड आणि पत्रकार मजर शेख उपस्थित होते. या बातमीबरोबरच आजचं आमचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूज मध्ये आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.